नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। खासदार सुरेश कलमाडी यांच्या अटकेनंतर पुण्यामधील काँग्रेस भवनातील कलमाडी यांच्या केबिनची तोडफोड। शहरातील समाविष्ट गावांचा विकास आराखडा आणि म्हाडाच्या वसाहतींसाठी 2.5 FSI देण्याचा निर्णय 31 मे पर्यंत होणार आहे, आमदार मोहन जोशी यांची माहिती। भ्रष्टाचाराप्रकरणी अटक झालेले खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणेकरांची मान शर्मेने खाली झुकवल्यामुळे भाजपच्या वतीने शहरात ठिकठिकाणी आंदोलने। शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने 17व्या शाहू मोडक स्मृती पुरस्काराचा वितरण समारंभ संपन्न। खासदार सुरेश कलमाडी यांच्या अटकेनंतर शिवसेना कसबा विभागाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास जोडे मारा आंदोलन। मायबोली एंटरटेनमेंटच्या बोधचिन्हांचे प्रसिद्ध इतिहासकार निनाद बेडेकर यांच्या हस्ते अनावरण। आणि प्रत्येक साहित्यामध्ये एक गर्भित अर्थ असतो आणि तो वाचकांनीच शोधायचा असतो, ज्येष्ठ समीक्षक द.बी. कुलकर्णी यांचं प्रतिपादन। ग्रामीण महाराष्ट्राचे जीवन दर्शन 150 अस्सल लोककलाकारांनी साकारलेला आनंद मेळा सिंहगड पायथ्याला 22 एप्रिल पासून आपल्या पुण्यात। खासदार सुरेश कलमाडी यांच्या अटकेनंतर पुण्यामधील काँग्रेस भवनातील कलमाडी यांच्या केबिनची तोडफोड करण्यात आली। पुण्यातील राजकारणात किंग मेकरची भूमिका बजावणाऱ्या खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन काही तास उलटल्यानंतरच पुण्यातील काँग्रेस भवनमधील कलमाडी यांच्या केबिनची तोडफोड करण्यात आली। या केबिनमधील कलमाडी यांचे छायाचित्र पायदळी तोडून काळेही फासण्यात आले। ही तोडफोड सुरू असतानाच राहुल गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद आणि कलमाडी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात येत होत्या। ही तोडफोड कलमाडी विरोधक आमदार मोहन जोशी गट आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा काँग्रेस भवनात सुरू होती। राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणी सीबीआयने खासदार सुरेश कलमाडी यांना दिल्लीत अटक केली। त्यानंतर काही वेळातच काँग्रेस पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले। रात्रीच्या सुमारास काँग्रेस भवनानजीक असलेल्या एका गल्लीत 4 मोटारींमधून काही तरुण आले। हे तरुण काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन काँग्रेस भवनामध्ये घुसले। त्यांनी तळमजल्यावर असलेल्या खासदार कलमाडी यांच्या केबिनचे कुलूप तोडले। केबिनमधील शोकेसच्या काचा त्यांनी फोडल्या, तेथील खुर्च्या देखील फेकून दिल्या। त्यानंतर खासदार कलमाडी यांचे छायाचित्र जमिनीवर आपटून पायदळी तोडवण्यात आले। या तस्वीरीला काळे सुद्धा फासण्यात आले। या संपूर्ण परिसरात काचांचा सडा पसरला होता। सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा ते देत होते। त्यांच्या हातात रॉकेलची बाटलीही होती। मी निघून गेल्यानंतर एक साधारण मला 12-15 मिनिटांनंतर फोन आला। मी नळस्टॉप चौकाच्या जवळपास गेलो होतो आणि काही त्या ठिकाणी कार्यकर्ते येऊन काँग्रेस हाऊसच्या दरवाजावर लाथा मारतात, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मेन जे कार्यालय तिथेही लाथा मारल्या, नंतर शेजारच्या कार्यालयावर लाथा मारल्या, त्या ठिकाणी कुलूप फोडले। आतमध्ये जाऊन त्यांनी सगळे काचाचे शोकेस होते ते शोकेस फोडले, जनरेटर आडवं करून ठेवला, त्या ठिकाणी काही फोटो अस्ताव्यस्त टाकून काही, आणि त्या ठिकाणी एक रॉकेलची बाटली देखील सापडली, ती पोलिसांच्या ताब्यामध्ये दिली। आणि अशा प्रकारे काँग्रेस हाऊसच्या मालमत्तेवर जो कोणी हल्ला केलेला आहे ते कार्यकर्त्यांची नावं देखील इथं असणाऱ्या माणसांनी सगळ्यांनी ती कार्यकर्ते या तथ्य का लोक सांगतायत की त्यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या, तुमची काय माहिती? हो, तशाच पद्धतीनं घडल्याचं या ठिकाणी निदर्शनाला आलेलं आहे। आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी काँग्रेस हाऊसच्या मालमत्तेचं त्यांनी नुकसान केलेलं आहे। कोणतेही काँग्रेसचे कोणतेही कार्यकर्ते असले तर काँग्रेस हाऊसचं मालमत्तेचं नुकसान करत नाही, परंतु दुर्दैवाने जे काही कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्या गोंधळ या ठिकाणी केलेला आहे। त्यांची नावं भेटलेली ती कोणाशी असोसिएटेड ती सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून या सर्व प्रकाराचा मी धिक्कार करतो। अशा पद्धतीनं काँग्रेसला वाढवण्याच्या ऐवजी काँग्रेसचा त्या ठिकाणी नुकसान करणं आणि मालमत्तेचं नुकसान करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि ज्यांनी कोणी केले त्यांनी काँग्रेस पक्षाची आणि सगळ्यांची माफी मागितली पाहिजे। शहरातील समाविष्ट गावांचा विकास आराखडा आणि म्हाडाच्या वसाहतींसाठी 2.5 FSI देण्याचा निर्णय 31 मे पर्यंत होणार असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली।
विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विकास आराखडा आणि म्हाडाच्या वसाहतींबाबतचा निर्णय अधिवेशनात घेऊन अधिसूचना काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. त्यानुसार मे महिना अखेरीस हे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. अधिवेशन संपण्यापूर्वी म्हाडा FSI बाबत निर्णय घेण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले होते. मात्र हा नवा मुहूर्त 31 मेचा असेल असेही त्यांनी सांगितले. शहरात निर्माण होणाऱ्या सुमारे 744 दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी 252 लिटर सांडपाण्यावर शुद्धीकरणाची यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध आहे. सुमारे 217 दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज प्रक्रियेशिवाय नदीत सोडण्यात येते. प्रक्रिया करण्यासाठी 638 कोटी रुपयांचा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेला सादर केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत निधी मंजुरी मिळवण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे असे उत्तर सरकारकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचार प्रकरणी अटक झालेले खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणेकरांची मान शरमेने खाली झुकवल्यामुळे भाजपच्या वतीने शहरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. कलमाडी यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी भारतीय युवा मोर्चाच्या वतीने कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकासमोर सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम घेण्यात आली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल शिरोळे, शहर सरचिटणीस गोगावले, उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, बंडू कोंढरे, शिवाजी शेळके आदी उपस्थित होते. यावेळी कलमाडी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि कलमाडींनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली. कलमाडींमुळे पुणे शहराचे नाव बदनाम झाल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हणले. आपण सर्वांनी पाहिलं की काल संपूर्ण देशभरामध्ये त्याची एक प्रतिक्रिया उमटलेली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गैरव्यवहाराच्या प्रकरणी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना सीबीआयने अटक केली. याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीनं या ठिकाणी निषेधाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी पुणे शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून आज पुणेकर जनता त्यांच्याकडे पाहत होती. परंतु ज्या विश्वासानं, ज्या भावनेनं कलमाडींना लोकांनी निवडून दिलं त्याच्यामध्ये निश्चितपणे आज लोकांचा विश्वासघात या कलमाडींनी केलेला आहे. पुणेकरांच्या या पुणे शहराला एक वैभवशाली अशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे आणि या पुणे शहराचं नाव संपूर्ण जगभरामध्ये आज खराब करण्याचं काम या पुण्याच्या खासदारांनी केलं. तर त्या संदर्भामध्ये युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी सुरेश कलमाडी यांना कुठलाही नैतिक अधिकार या पुणेकरांचं लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा नाहीये. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा यासाठी या ठिकाणी युवा मोर्चाने आंदोलन केलेलं आहे. शिवाय पुणेकरांना खासदार म्हणून आपली लाज वाटते या भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करणार आहेत आणि नागरिकांच्या स्वाक्षरी या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत की पुणेकर जनतेच्या भावना काय आहेत, पुणेकर जनतेला निश्चित काय म्हणायचे. पुणेकर जनतेला या ठिकाणी एकच सांगायचं की आपण ताबडतोब राजीनामा द्या. पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची आपली या ठिकाणी लायकी नाही आणि त्यामुळे नागरिक या ठिकाणी सह्यांची मोहीम आम्ही आज चालू करत आहोत. याशिवाय गुडलक चौक येथे शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने कलमाडींच्या राजीनाम्यासाठी निदर्शने करण्यात आली. नगरसेवक विकास मटकरी यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सुशील मेंगडे यांच्यासह मतदारसंघातील अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. शाहू मोडक प्रतिष्ठानच्या वतीने 17व्या शाहू मोडक स्मृती पुरस्काराचा वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी अभिनेते अजिंक्य देव, डॉक्टर रामचंद्र देखणे, प्रतिभाताई मोडक आणि डॉक्टर संचेती उपस्थित होते. यावेळी सुलभा देशपांडे यांच्या हस्ते बाल कलाकार तेजश्री वालावलकर हिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते अजिंक्य देव यांच्या हस्ते बाल गायक ऋतुज घोटगे, डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या हस्ते अपंग विद्यार्थी अजित कुंटे तर ज्योतिषी उदयराज साने यांना तिन्ही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशपांडे म्हणाल्या, मोडकांनी विवेकानंदांची पुस्तके सहज वाचली आणि ते त्या पुस्तकात रमले. त्यांची मुद्रा सात्विक होती. याचे कारण म्हणजे त्यांनी केलेले निरंतर चिंतन होय. या जयंतीनिमित्त ज्यांचा शोध होतोय, आर्टिस्ट मिळत आहेत, ही मंडळी त्यांचे तत्वज्ञान घेऊन नवीन काही करू शकतील आणि त्याचे नाविन्य येईल असे वाटते. अजिंक्य देव म्हणाले, मला पायलट व्हायचे होते. मोठ्या असताना कॉम्प्युटरने जग वेढले. त्यामुळे अमेरिकेत जाऊन कॉम्प्युटर शिकायचं होतं. अमेरिकेतच सेटल व्हायचं होतं. परंतु मी चित्रपट क्षेत्रातच येईन असे भाकीत शाहू मोडकांनी केले आणि हे भाकीत खरे ठरले. त्यांनी जे
जे सांगितले ते अक्षरशः खरे ठरले. तेजश्री वालावलकर म्हणाली, मला चित्रपटातील सगळं खोटं असतं हे सांगितले जाते, परंतु आम्ही ज्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करून पात्र रंगवतो ते खोटं कसं असेल, असे वक्तव्य करून उपस्थितांची दाद मिळवली. अजित कुंटे यांनी पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्लीतील अंतू बर्वाचे कथानक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. डॉक्टर रजनीकांत कोल्हटकर यांनी आभार मानले. दुधावरची साय. आजी म्हणजे काय? आपल्या आई वडिलांची आई. आजी म्हणजे काय? प्रेम वात्सल्याची छाय. आजी म्हणजे माया. आजी म्हणजे संस्कार. आजी म्हणजे नातवंडांबरोबर रमणारी, त्यांचं प्रेमानं करणारी. सुरकुतलेल्या हाताने मायेने आपल्या कमेटी म्हणजे कोण? आजी. खासदार सुरेश कलमाडी यांच्या अटकेनंतर शिवसेना कसबा विभागाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास जोडेमारा आंदोलन करण्यात आले. कसबा विभाग प्रमुख मिलिंद काची यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, संतोष भुतकर, बाळा ओसवाल, हुजूर इनामदार, संदीप गायकवाड, मोहन परदेशी, दीपक कुंजीर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कलमाडी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. पुण्याची मान शर्मेने खाली घालवणारे कलमाडी हे या घोटाळ्यातील छोटा मासा असून यातील मोठ्या माशांना अटक करून त्यांच्याकडून देशाचा पैसा वसूल करावा अशी मागणी यावेळी राजेंद्र शिंदे यांनी केली. पुणे शहराची मान सुरेश कलमाडी म्हणजे पुणे शहराचा जो खासदार आहे, लोकप्रतिनिधी, त्याला अटक झाल्यामुळे पुणे शहराची मान शर्मेने झुकली. त्याचा निषेध करण्यासाठी आणि सुरेश कलमाडीच काय, अजून मोठे मोठे मासे या सीडब्ल्यूजी घोटाळ्यामध्ये आहेत, त्यांना अटक केली पाहिजे. त्यांना अटक करून जो देशाचा पैसा या लुटारूंनी लुटलाय त्या लुटारूंकडनं हा पैसा वसूल करून जनतेला द्यावा, एवढीच या निमित्ताने आज आम्ही मागणी करत आहोत. मायबोली एंटरटेनमेंटच्या बोध चिन्हांचे प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ निनाद बेडेकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मायबोली एंटरटेनमेंट आणि विश्वविनायक फिल्म्सच्या बोध चिन्हांचा अनावरण समारंभ थाटात पार पडला. इतिहासकार श्री निनाद बेडेकर आणि प्रसिद्ध लेखक तसेच राजकीय विश्लेषक असलेले श्री राजू परुळेकर यांच्या हस्ते या बोधचिन्हांचे अनावरण करण्यात आले. यावेळी माधव वझे, मायबोली एंटरटेनमेंटचे संचालक श्री अजय आणि श्री मनोहर जगताप उपस्थित होते. तसेच यावेळी कळी, उजळूदे आणि आनंदी या 3 चित्रपटांची घोषणाही करण्यात आली. या प्रसंगी बोलताना बेडेकर म्हणाले, तरुण वर्ग सर्व क्षेत्रात सामाजिक जाणीवेचे भान ठेवून मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करू लागला आहे. राजू परुळेकर यांनी या कार्यक्रमात मनोहर जगताप यांच्या धाडसाचे कौतुक करीत त्यांच्या धाडसाकडे बघून आणखी तरुण पिढीही या क्षेत्राकडे वळेल अशी शुभेच्छा व्यक्त केली. तसेच तरुण वर्गाच्या अशा उपक्रमातून मराठी भाषा आणि समाज अधिक समृद्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आवटे यांनी केले. प्रत्येक साहित्यामध्ये एक गर्भित अर्थ असतो आणि तो वाचकांनीच शोधायचा असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक द बी कुलकर्णी यांनी केले. शेक्सपियर दिन सर्वत्र वाचक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीने काय वाचाल, कसे वाचाल, काय साधाल या विषयावर कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले. कुलकर्णी म्हणाले की साहित्य हे आरशाप्रमाणे असते. वरवर पाहता आपण जे पाहतो ते आपल्याला आरशामध्ये दिसते, पण अनेक वेळा आपल्याला जे पाहणे अपेक्षित असते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला ते दिसते देखील. वाचनाचे देखील तसेच आहे. साहित्यामध्ये असाच एक अर्थ लपलेला असतो. कदाचित तो लेखकाला देखील अपेक्षित नसतो, परंतु तो नवीन विचार म्हणून समोर येईल. जेव्हा तुम्ही असा विचार करता तेव्हा तुमच्यातील प्रतिभा समोर येते. यामधूनच एखादा लेखक तयार होतो. साहित्यातील गर्भित अर्थाचे विश्लेषण करताना कुलकर्णी यांनी फुलराणी कविता, सावित्री, ढग यासारखी कादंबरी यांची उदाहरणे दिली. वाचन कसे करावे याबाबत कुलकर्णी म्हणाले, सर्व प्रकारचे साहित्य वाचा, मग तुमचा आवडता साहित्य प्रकार तयार होईल. मग त्या प्रकारातील सर्व साहित्यकृती वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा आवडता लेखक, कवी तयार होईल. मग इतर भाषेतील त्या प्रकारचे साहित्य वाचा. अशा प्रकारे वाचन केल्याने तुमचे ज्ञान वाढेल, असेही ते म्हणाले.